आता पाहूयात गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। भंडारा जिल्ह्यात 7 महिन्यात 6 वाघांचा मृत्यू झालाय तर 2 बिबट्यांचा मृत्यू झालाय। विविध कारणांहून या वन्य प्राण्यांचा जीव गेला असला तरी भविष्यकालीन आणि पर्यावरणासाठी हा धोका आहे। भंडाऱ्यात MDN स्कूलतर्फे पहिल्यांदा बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये अनेक राज्यातील टीम्सने सहभाग घेतला। या बॉक्सिंग स्पर्धेतून ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळावी याकरता ही स्पर्धा भरवण्यात आली होती। इंडियन स्टार्टअप टाइम्स यांच्यातर्फे देशातील सहकारी बँकांमधील सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्वाचा प्लुटोस 1 पुरस्कार कराड अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक CA दिलीप गुरव यांना प्राप्त झाला आहे। बँकिंग क्षेत्रात देश पातळीवर हा पुरस्कार मानाचा समजला जातो। पारशिवनी तालुक्यातील कालभैरव पेठ परिसरात वाघानं शेतकऱ्यावर हल्ला चढवलाय। त्यामुळे भीतीचं वातावरण परिसरात निर्माण झालंय। या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतात। अमरावती महानगरपालिका हद्दीत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले। त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्यानं खड्ड्यात झोपून युवकांना आंदोलन केलं। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणीही केली आहे। गाळेधारकांच्या प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। आंदोलन केल्यामुळे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह 58 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरीच्या हातखंबा गावात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मागील 7 तासांपासून ठप्प होती। महामार्गावर उलटलेला गॅस टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू होते। वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी 3 ते 4 तास लागणार असल्याची माहिती मिळते। हातखंबा गावात वाणीपेठ येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। भीमाशंकर भाविकांच्या गर्दीचा उद्रेक झाला। VIP दर्शन रांगेतून भाविकांना थेट गेट तोडून आत प्रवेश केला। तासनतास रांगेत राहायला लागत असल्यामुळे सुरक्षा रक्षकांना बाजूला करून थेट गेट तोडून मंदिरात प्रवेश केल्याचा प्रकार समोर आलाय। अखेर पुरातत्व विभागानं लोणार येथील धार या तीर्थाचं पाणी अभिषेकासाठी नेण्यास परवानगी दिली आहे। त्यामुळे या निर्णयाचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं जातंय। रायगड जिल्ह्यात 38 मच्छीमारांवर कारवाई करण्यात आली आहे। मासेमारी बंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून 8 बोटी जप्त करत 29 लाखांचा दंड वसूल केलाय। सोलापुरात मद्यपान करून रात्री वाहनांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या हेतूनं पोलिसांनी नाकाबंदी केली। तर आठवड्यातील 3 दिवस शहरातील प्रमुख 5 चौकांमध्ये बंदोबस्त असणार। याशिवाय शहरातील 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर आठवड्यात अधिकाऱ्यांसह अंमलदार पायी गस्त घालतील। बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे। नागपुरात नुकतीच भारतीय किसान संघाच्या कार्यकारी समितीची बैठक झाली आहे। भारतात GM बियाण्यांची आयात बंद आहे। त्यामुळे देशात येणारे अन्नपदार्थही GM मुक्त असावेत। सरकारनं यासाठी कडक पावलं उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे। आता पाहूयात राजकारणातल्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। भुजबळ कोकाटेंना घेऊन अजित पवारांकडे गेले। यावेळी अजित पवारांनी कोकाटेंना खडसावलं। बोलताना भान बाळगत जा असा समजही दिली। माझ्यावर पाळत ठेवली जाते, ही खासगी आयुष्यात ढवळाढवळ आहे असा थेट दावा एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत केलाय। सोलापुरात 14 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला। याच कार्यक्रमात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। माझा जावई ड्रग्ज घेत नाही असा खुलासा एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलताना केलाय। पोलीस लोढा प्रकरणात थंड का पडलेत? या प्रकरणी पोलीस आणि सरकार पुढाकार घेऊन जनतेला माहिती का देत नाहीत असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय। पोलीस कारवाईवर आमदार कशी पत्रकार परिषद घेता असा सवाल एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना केलाय। जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही तोवर अतिरेकी मेले यावर काँग्रेसचा विश्वास नाही असं धक्कादायक विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय।
भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्या पॅनलचा पराभव झालाय। भंडारा जिल्हा बँकेत परिणय फुके, प्रफुल्ल पटेल पॅनलचा विजय झालाय। 15 पैकी 11 जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत। काँग्रेसच्या केवळ 4 जागा विजयी झाल्या असून 6 जागांचा उद्या निकाल लागेल। उल्हासनगरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला धक्का बसलाय। आज शरद पवार गटाचे नगरसेवक मोठ्या संख्येने रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत। संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळण्याची मागणी करण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी ही मागणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही धर्मनिरपेक्षता या शब्दाचं समर्थन केलं नाही। आणीबाणीनंतर या शब्दाचा समावेश संविधानात करण्यात आला असा दावा त्यांनी केला आहे। रायगडात सुनील तटकरेंनी भरत कोगावलेंना धक्का दिला। शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे। शिवसेना राष्ट्रवादीत नव्या वादाची अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे, त्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे। जपानचे राजदूत ओनो केईची यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली। वर्षा निवासस्थानी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली। या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि केईची यांनी विविध क्षेत्रातील सहकार्य तसंच प्रकल्पांचा समन्वय आदी विषयांवर चर्चा केली आहे। भूषण गगराणी यांनी आज शिवाजी पार्क येथे मुंबईकरांशी चर्चा केली आहे। यावेळी त्यांनी मुंबईकरांना नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तक्रारींवर सुधारणा करण्याचंही आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलंय। ठाकरे बंधूंची पुढील भेट गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे गणेशोत्सवाला राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जातील। 27 ऑगस्टला बाप्पाचं आगमन होणार आहे आणि याच मुहूर्तावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटणार असल्याचं सूत्र सांगतायत। राजन विचारेंनी ऑपरेशन सिंदूरवर संतापजनक विधान केलंय। अतिरेकी मारून मेहरबानी केली का असं म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केलाय। राजन विचारेंना पाकिस्तानच्या दिशेने नेऊन गोळ्या घातल्या पाहिजेत। राजन विचारेंच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या संतापजनक विधानाबद्दल अजित चव्हाणांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार। बैठकीत माणिकराव कोकाटेंबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल। बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्या माणिकराव कोकाटे एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी लवकर अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानीही भेट घेणार असल्याचं माहिती होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्का बसणार आहे। काँग्रेसचे नेते सुरेश वरपुडकर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडेल। नागपूर खंडपीठाने देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची याचिका फेटाळून लावल्यानं प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। उच्च न्यायालयाचा निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात यावा अशी याचिकेतून विनंती करणार आहेत। पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार इतक्या निधीला मान्यता दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असल्याचं मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलंय। आता पाहूयात मेट्रो सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांची राज्य पातळीवर एसआयटी गठीत करण्यात आली आहे। आता सर्व तक्रारींची या एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरातील नागचौक येथे स्वयंभू आणि प्राचीन नाग मंदिरात नागपंचमीचा उत्सव साजरा होतोय। पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दिवसभर नागचौक मित्रमंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ऑटो रिक्षा आणि ई रिक्षांवर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे। 24 ऑटो रिक्षा आणि 46 ई रिक्षा वाहतूक पोलिसांनी जप्त केल्या आहेत। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहतुकीला फटका बसत असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून तत्काळ खड्डे बुजवण्याची मागणीही करण्यात येते।
नाशिक महापालिका धोक्याचा इशारा देणारे 12 भोंगे बसवणार आहेत। महापालिका कार्यालयासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे भोंगे बसवले जातील। 3.25 किलोमीटरपर्यंत भोंग्यांचा आवाज ऐकू येईल। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। म्हाडा कार्यकारी अभियंत्यांनी मुंबईतील मोक्याच्या जागेवरील उपक्रमप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी रहिवासी आणि इमारत मालकांना नोटीस बजावल्या आहे। याबद्दल उच्च न्यायालयानं म्हाडावर ताशेरे ओढले। मोक्याच्या ठिकाणावरील जागेचा पुनर्विकास करण्यामागच्या म्हाडाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयानं ही बेबंदशाही चालू देणार नाही असा इशारा म्हाडाला दिलाय। IIT खरगपूर आणि ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातील आत्महत्यांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी प्रश्न उपस्थित केले। येथे काय गडबड सुरू आहे? विद्यार्थी आत्महत्या का करतायत असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। आता पाहूयात पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले असून 11 मार्ग बंद झालेत। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीत 603 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी पोहोचलंय। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून संततधार पाऊस पाहायला मिळतोय। शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। काही भागांमध्ये पाणी शिरलंय, अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आणि अनेक रस्तेही जलमय झाले। सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलंय। गोंदियात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे शहराला आणि ग्रामीण भागाला फटका बसण्याची शक्यता आहे। चंद्रभागा नदीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था करण्यात येणार आहे। घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकडून खबरदारी घेण्यात येणार अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे। आता पाहूयात गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी। नागपुरात बारमध्ये सरकारी फाईल नेऊन सही करणारे अधिकारी गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडी छापेमारी केली आहे। वसई विरार पालिका आयुक्तही ईडीच्या रडारवर आहेत। वसई, नाशिक, पुण्यात ईडीकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। येवला शहर पोलिसांनी 2 मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेतलाय। आरोपींकडून 6 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस करतायत। धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर दबाशी फाट्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। 22 प्रवासी गंभीर जखमी झाले, तर एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। सर्व प्रवाशांना शिरपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। गोंदियात मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीकडून 2 मोटारसायकल जप्त करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेची ही कामगिरी आहे। गोंदिया बालाघाट रोडवर मुरपार गावाजवळ एका तरुणाकडून 2 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। याची एकूण किंमत सुमारे 1,05,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यात क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहातील मुलींसोबत व्यवस्थापकानं अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वसतिगृह व्यवस्थापक प्रमोद खरात याला अटक करण्यात आली आहे। आता पाहूयात गावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा।
जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी तहसीलदारांना घेराव घातला। कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी तहसीलदार कार्यालयावर धडकले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलाय। अमरावती शहरातील रस्त्यातील खड्ड्याविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आंदोलन केलेलं आहे। खड्ड्यातील पाण्यात बसून आणि बेशरमचं झाड लावून बांधकाम विभागाचा निषेध केलाय। आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयावर एकलव्य आघाडीच्या वतीनं भव्य मोर्चा निघाला। आदिवासी सरना धर्माला मान्यता द्या, भिल्ल प्रदेशाला मान्यता द्या, गायरान आणि वरजमिनी आदिवासींच्या नावावर करून द्या अशी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। भिवंडी पारोळ रस्त्यावर तळवली फाटा येथे अपघात झाला। टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। संकेश पंढरीनाथ पाटील असं युवकाचं नाव आहे। पोलीस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत। तारापूरच्या कुडण गावात दूषित पाणी पुरवठा होत असून ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात नारू आढळल्याचा व्हिडिओ गावकऱ्यांनी शेअर केलाय। तर पाण्यात नारू आढळलेला आहे, त्यामुळे कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत। धुळे महानगरपालिकेत मालमत्ता मूल्यांकन करताना ठेकेदारानं अनियमितता केल्याचा आरोप करण्यात येतोय। ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीनं पालिका आयुक्तांना करण्यात आली आहे। धुळ्यातील लळिंग लांडोर बंगला येथे प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याचं समोर येत आहे। या गोष्टीचा त्रास पर्यावरणावर आणि अन्य पर्यटकांवर होतोय। प्रतिबंधित क्षेत्रात वन व्यवस्थापन समितीची सुरक्षा रक्षक नेमलेली असूनही कारवाई होत नाहीये। भंडाऱ्यातील कुडे गावात 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात वाहून गेला। या घटनेनं कुडेगाव गावात शोककळा पसरली आहे। सुशांत उपरीकर असं मृत चिमुकल्याचं नाव आहे।